सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव येथील 2017 साली खूनच्या गुन्ह्यात धुळे कारागृहात शिक्षा भोगत असलेला भिकन पिंजारी कैदी पसार झाल्याची घटना घडली आहे। धुळे येथील खुल्या कारागृहात शेती कामासाठी हा कैदी नियमित जात होता। त्यातच त्याने बंदोबस्तावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांची नजर चुकून पलायन केल्याची माहिती दिली जात आहे। भिकन पिंजारी वर्ष 54 राहणार निफाड जिल्हा नाशिक हा कैदी धुळे जिल्हा कारागृहात शिक्षा भोगत होता। भिकन पिंजारी याच्या विरोधात नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव पोलीस ठाण्यात खून आणि अपहरण प्रकरणी गुन्हा दाखल आहे। या प्रकरणात न्यायालयाने 30 एप्रिल 2022 रोजी दिलेल्या निकालानुसार त्याला जन्मठेपाची शिक्षा सुनावण्यात आली होती। धुळे कारागृह प्रशासनाने त्याला कारागृह परिसरातील बावडी बाग येथील शेती कामासाठी नेमले होते। सकाळच्या सुमारास शेती काम सुरू असताना त्याने संधी साधून कारागृह परिसरातून पळ काढल्याचं समोर आलंय। कैदी फरार झाल्याची माहिती मिळताच कारागृह प्रशासनात एकच खळबळ माजली आहे। या प्रकरणी कारागृहातील शिपाई यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय। पोलिसांनी फरार कैद्याचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला असून विविध पथके रवाना करण्यात आली आहेत। कैदी पळालाय आपल्या जेलमधून, काय नेमकी घटना घडली आहे सर? तपास सुरू आहे। धुळे जिल्हा कारागृह अंतर्गत नव्याने सुरुवात करण्यात आलेले धुळे जिल्हा खुले कारागृह हे सुरू करण्यात आलेलं असून या ठिकाणी सद्यस्थितीत जवळपास एक आपली 70 बंद्यांची निवड झालेली आहे आणि मध्यवर्ती कारागृहातून त्यांच्या वर्तणुकीनुसार त्यांच्या कारागिरीन चांगल्या वर्तणूक असतात इथं त्यांचं सिलेक्शन होत असते आणि त्यांना स्वतःच्या जबाबदारीवर कुटुंबात लवकरात लवकर जाण्याच्या दृष्टीने त्यांचं खुले कारागृहात निवड केली जाते। त्यानुसार जो काल पलायन केलेला बंदी आहे, बंदी क्रमांक 58 भिकन नजीर पिंजारी, यास देखील दैनंदिनीप्रमाणे आपल्या खुले कारागृहात जवळपास एक 15 ते 16 एकर जमीन आपली नदीबागला आहे आणि 6-7 एकर जमीन आपली बावडी बाग म्हणून असे 2 शेतीशेड आहेत। त्या ठिकाणी दैनंदिनीप्रमाणे त्याला बावडी बाग येथे शेती काम दिलेलं होतं। दुपारचं जेवण वगैरे करून एक 2:15 ते 2:30च्या दरम्यान त्या बंद्यांनी कर्तव्यावरील कर्मचारी यांची नजर चुकून आणि तुम्ही बघत असाल की खुले कारागृह हे पूर्ण धुळे शहरातील एकदम मुख्य रहदारी ठिकाणी असल्याने नजर चुकून तो तातडीने तिथून त्यांनी पलायन केलेलं आहे। तर त्याबाबत आम्ही संबंधित पोलीस स्टेशन धुळे शहर पोलीस स्टेशन येथे BNS 262 अंतर्गत त्याच्यावर गुन्हा पण दाखल केलेला आहे। आमचे कारागृह कर्मचारी अधिकारी यांनी पण त्याचा काल शोधाशोध घेतलेला आहे आणि पोलीस स्टेशन मार्फतसुद्धा त्या बंद्याचा शोध घेणे सुरू आहे आणि तो पिंपळगाव बसवंत तालुका निफाड जिल्हा नाशिक येथील रहिवासी आहे। तर त्याचा शोध घेणं चालू आहे आणि लवकरच बंदी शोधून सापडेल सुद्धा, त्याचा शोध घेणं सुरू आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। मालेगाव मधल्या इस्लाम पार्टीच्या नवनिर्वाचित नगरसेवकांना घेऊन आसिफ शेख यानं औरंग्याच्या कबरीवरती जाऊन माथा टेकलाय। एक धार्मिक यात्रा असल्याने सांगणाऱ्या या लोकांच्या निष्ठा या औरंगजेबांच्या पायाशी आहे। ज्या औरंगजेबाने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा छळ करून हत्या केली, जो औरंग्या महाराष्ट्रद्रोही आहे, ज्या औरंगजेबाने महाराष्ट्रामधल्या जनतेचा, हिंदुस्थानच्या जनतेचा धार्मिक असहिष्णुतेमुळे अनन्वित छळ केला, तर औरंगजेब ज्यांचा हिरो असे ते भारताचे कधीच नसू शकतील। भारताची राष्ट्रीय प्रतीक तिरंगा झेंडा, भारताचा राष्ट्राभिमान याबाबत आदर बाळगू न शकणाऱ्या या लोकांनी औरंगजेबाच्या कबरीवरती जाऊन माना टेकून महाराष्ट्राला पार्श्वभाग दाखवणे हा आमचा अपमान आहे। महाराष्ट्राची जनता या औरंग्याप्रेमींच्या पार्श्वभागावर लाथ घातल्याशिवाय राहणार नाही, असे सहमुख्य प्रवक्ता भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश अजितजी चव्हाण यांनी म्हटलंय। मालेगावच्या इस्लाम पार्टीनं निवडणुकीमध्ये विजय मिळवल्यानंतर औरंगजेबाच्या
मजारीवरती जाऊन महाराष्ट्राला वाकुल्या दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये एका ठिकाणी अतिशय कॉन्सन्ट्रेटेड मतदान झाल्यामुळं धुळ्याची लोकसभा भारतीय जनता पार्टीनं गमावली. ती जागा होती मालेगावची. मालेगावमध्ये इस्लाम पार्टीची स्थापना झाली. या इस्लाम पार्टीच्या स्थापनेनंतर सातत्यानं आम्ही असं म्हणत होतो की यांच्या निष्ठा या हिंदुस्थानच्या झेंड्याशी, राजमुद्रेशी आणि हिंदुस्थानच्या अस्मितेशी या असूच शकत नाहीत, कारण MIM सारख्याच या सुद्धा रजाकारांच्या अवलादी आहेत. ज्या सावरकरांनी द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडला त्या सावरकरांवरती सातत्यानं या देशामध्ये काँग्रेसच्या अवलादी टीका करतात. पण ज्या धर्मवीर संभाजी महाराजांचा 40 दिवस औरंग्यानं आनंदी छळ केला आणि त्याची सुद्धा खबर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये मराठ्यांनी राहू दिली, ही आमची सौहार्दाची भूमिका आहे. पण सातत्यानं छत्रपती संभाजी महाराजांची हत्या करणारे हे लोक फक्त आणि फक्त आपल्या धर्माशी एकनिष्ठ आहेत. या राष्ट्राशी, या भारताशी, या हिंदुस्थानशी, इथल्या लोकांशी, संविधानाशी त्यांना काही एक घेणं देणं नाही. हे पुन्हा एकदा या लोकांनी दाखवून दिलेलं आहे. त्यामुळं इस्लाम पार्टीच्या विजयाचा आनंद व्यक्त करताना त्यांना औरंग्याच्या कबरीवरती जाऊन डोकं टेकवणं महत्त्वाचं वाटतं. महाराष्ट्राला औरंगजेबाच्या कबरीवरती आपलं डोकं टेकून पार्श्वभाग दाखवणाऱ्या हरामखोरांनो, तुमच्या ढोणावर लाथा घातल्याशिवाय या महाराष्ट्रातली जनता घातल्याशिवाय राहणार नाही. ज्या पद्धतीनं या इस्लाम पार्टीनं छत्रपती संभाजी महाराजांची हत्या करणाऱ्या औरंगजेबाच्या मजारीवरती जाऊन जल्लोष केलेला आहे, याचं उत्तर आम्ही निश्चित देऊ. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक. नाशिक महानगरपालिकेद्वारे एक विशेष सूचना. कर भरा, सहकार्य करा. नाशिक महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व मालमत्ता धारक व नळ कनेक्शन धारकांना अंतिम नोटीस सूचना देण्यात आली आहे. थकबाकीदारांची चलत व स्थावर मालमत्ता जप्ती करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. तसेच थकबाकीदार नळ कनेक्शन धारकांचा पाणी पुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू केली आहे. सदरची कटु कारवाई टाळण्याकरिता त्वरित मालमत्ता कर आणि पाणीपट्टी कर भरणा करून महानगरपालिकेस सहकार्य करावे. शनिवारी व रविवारी भरणा कार्यालय सुरू राहतील. हा संदेश जनहितार्थ जारी. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. धुळे शहरातील 12 पत्थर परिसरात एका भटक्या कुत्र्याने केलेल्या भीषण हल्ल्यात एका तरुण कामगाराला आपला अर्धा कान गमवावा लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ माजली असून भटक्या कुत्र्याच्या वाढत्या सुळसुळाटाबाबत धुळे महापालिका प्रशासनाविषयी तीव्र संताप व्यक्त केला जातोय. मोहसिन शहा, वर्ष 31, राहणार 80 फुटी रोड, हे तरुण आपल्या कामावर जात असताना 12 पत्थर रोडवर ही घटना घडली आहे. रस्त्यावरून चालत असताना एका पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याने त्यांच्यावर अचानक झडप घातली. हा हल्ला इतका भीषण होता की कुत्र्याने मोहसिन यांच्या कानच तोडला असून रक्ताच्या थारोड्यात पडलेल्या मोहसिन यांना परिसरातील नागरिकांनी तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलाय. मोहसिन शाह यांच्यावर सध्या उपचार सुरू आहे. या घटनेनंतर आता तरी महापालिका प्रशासन जागे होऊन भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणार का, असा प्रश्न विचारला जातोय. आज मैं सुबह 10 बजे काम पे जा रहा था. 12 पत्थर पे अचानक कुत्ते ने आया और कान के ऊपर चाप लिया मेरे को. वहाँ पे तो बहुत कुत्ते थे, बाकी एक कुत्ते ने ऐसा हमला किया कि मुझे पता भी नहीं चला. यहाँ पे पैर रखा और यहाँ पे चाबी. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. राजकीय मतभेदातून जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील दसके बर्डी येथील ग्रामपंचायतीचे सरपंच व उपसरपंच यांना अपघाताचा बनाव करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.
या प्रकरणी मेहणू बारे पोलिसांनी 4 जणांना अटक केली आहे. भीमराव रोकडे, सचिन रोकडे, गोविंदा माळी व लक्ष्मण महाजन अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे. 26 जानेवारी रोजी सरपंच भगवान देवरे व उपसरपंच ईश्वर उर्फ भैया हिरे हे दुचाकीवरून जात असताना समोरून आलेल्या वाहनाने धडक दिल्याने सरपंच देवरे गंभीर जखमी झाले होते. सुरुवातीला अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, मात्र सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासातून हा घातपात असल्याचं समोर आलंय. ग्रामपंचायत निवडणुकीच्या काळात झालेल्या राजकीय वादातून कट रचून हा प्रकार केल्याचं निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी 4घांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सोजीलाल हडपे, चाळीसगाव. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. धुळे शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मोटारसायकल चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली होती. याबाबत आझादनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा संवाददार तपास सुरू असताना पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हा शाखा अन्वय शाखेने 2 जणांना अटक केली असून त्यांच्याकडून जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून चोरीला गेलेल्या तब्बल 8 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी शाहिद अख्तर, मोहम्मद अन्सारी आणि शेख मोबिन शेख रहीम या 2 जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी 3,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपल पेरारी, धुळे. एक बात कह दूं, ये वीडियो हर किसी के लिए नहीं है. अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे, तो ऑनेस्टली ये वीडियो आपके लिए नहीं है. ट्रेडिंग सिर्फ एक बाय सेल का गेम नहीं है. यहाँ पर चाहिए डिसिप्लिन, रियल नॉलेज और पेशेंस. आपको नॉलेज रील्स से नहीं, ट्रेनिंग से मिलता है और हम उन्हीं के लिए हैं जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं. प्राइस, एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं. हमारी ट्रेनिंग शुरू होती है सिर्फ 5,000 से. ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शंस में आप ट्रेडिंग सीख सकते हैं. अगर 5,000 इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया छोड़ दीजिए. अगर आप सीरियस हो, ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है, साइड इनकम बनाना है, आपका फ्यूचर सिक्योर करना है, तो स्क्रॉल मत करो. फॉर्म भरिए, ट्रेनिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए. और स्क्रॉल करने वालों का क्या है, वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे. मार्केट उनका भी ख्याल रख लेंगे. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. ड्रेनेज कामासाठी शहरात अनेक ठिकाणी मुख्य रस्त्यांवर जेसीबीच्या सहाय्याने मोठमोठे खड्डे खोदल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मायको सर्कल, भोलाराम कॉलनी येथील अंबिका अपार्टमेंटच्या समोर ड्रेनेज पाईपलाईनसाठी खोदकाम सुरू असताना जेसीबीचा धक्का लागून पाण्याचा पाईप फुटलाय. त्यामुळे गेल्या 4 दिवसांपासून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. कोणतीही पूर्वकल्पना न देता काम सुरू केले जात असून ड्रेनेज व पाणी पुरवठा लाईनची माहिती न घेता खोदकाम केले जात असल्याने या समस्या उद्भवत आहे. ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे प्रकार घडल्याचा स्थानिक नागरिकांमध्ये आरोप आहे. तसेच स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांनी महानगरपालिकेला वारंवार लेखी आणि ऑनलाईन तक्रार करूनही कुठलीही उपाययोजना होत नाहीये. गेल्या 4 दिवसांपासून पाण्याची नासाडी आणि नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात असून खोदकाम करताना जलवाहिन्यांची काळजी घेण्याची मागणी केली जात आहे. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. रेल्वेच्या मालगाडीने रुळावर बंद पडलेल्या मॅजिक कारला जोरदार धडक दिल्याची घटना मनमाडच्या गर्डर शॉप भागात घडली असून मॅजिकमधून सर्वजण वेळीच बाहेर पडल्यामुळे त्यांचा जीव वाचला असला तरी मॅजिकचा मात्र चेंदामेंदा झालाय. शहराच्या मध्यभागी FCIचे धान्य गोडाऊन आहे. त्या रेल्वेच्या माध्यमातून धान्य पुरवठा केला जातो.
रेल्वे रुळाच्या दोन्ही बाजूला वसाहत असल्यामुळे नागरिकांना रेल्वे रुळ ओलांडून जावे लागते. आज सकाळी मॅजिक कार फाटक नसलेल्या गेट मधून जात असताना अचानक रेल्वे रुळावर कार बंद पडली. तेवढ्यात समोरून मालगाडी येत असल्याचं पाहून मॅजिक मधून सर्वजण वेळीच बाहेर पडताच रेल्वेने मॅजिकला जोरदार धडक दिली. त्यामुळे मॅजिक लांब फेकली गेली. त्यामुळे तिचा चक्काचूर झालाय. या प्रकरणी रेल्वे प्रशासनाने तपास सुरू केलाय. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी अमीन शेख, मनमाड. नाशिककर, स्वच्छता असे जिथे आरोग्य वसे तिथे, म्हणून ओला, सुका आणि इलेक्ट्रॉनिक कचरा वेगळा करा. ओला कचरा म्हणजे स्वयंपाकघरातील उरलेले अन्न, फळभाज्यांचे अवशेष आणि इतर नैसर्गिक कचरा. हे सर्व हिरव्या कचरा पेटीत टाका. सुका कचरा म्हणजे कागद, प्लास्टिक, कपडे, काच व धातूच्या वस्तू. हा कचरा निळ्या कचरा पेटीत टाका. आणि इलेक्ट्रॉनिक कचरा म्हणजे फोन, संगणक, टीव्ही, चार्जर, बल्ब, इलेक्ट्रॉनिक उपकरणे व वैद्यकीय साधने. हा कचरा वेगळा जमा करून घंटागाडीतील कर्मचाऱ्यांकडे सुपूर्द करा. कारण स्वच्छ शहर ही आपली जबाबदारी आहे. नाशिक महानगरपालिकेच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. दिंडोरी तालुक्यात गेल्या 6 ते 7 महिने जोरदार पाऊस असल्याने द्राक्ष पीक हे संकटात सापडले. कमी प्रमाणात द्राक्ष पीक उत्पन्न झाल्याने आता बेदाणे उत्पादक संकटात सापडलेला आहे. दिंडोरी तालुका म्हणजे द्राक्ष पंढरी समजला जाणारा तालुका. वणी, पालखेड, पारेगाव, संगमनेर परिसरात बेदाणा उत्पादक मोठ्या प्रमाणावर बेदाणा तयार करण्यासाठी सुट्या द्राक्षाचे मणी विकत घेत असतात. परंतु यावर्षी द्राक्षाला 90 रुपयापासून ते 155 रुपयांपर्यंतचा बाजारभाव शेतकऱ्यांना मिळत असल्याने द्राक्षाची मणी हे 35 रुपयांपासून ते 40 रुपयांपर्यंत बेदाणा उत्पादक खरेदी करताना दिसत आहे. परंतु ज्या ठिकाणी दरवर्षी शेकडो क्विंटल बेदाणा तयार व्हायचा त्या ठिकाणी यावर्षी 100 किलो सुद्धा बेदाणा तयार होणार नाहीये, अशी परिस्थिती आता पाहावयास मिळत आहे. बेदाणा उत्पादकाने केलेला खर्च सुद्धा यावर्षी निघणार नसल्याने बेदाणा उत्पादक बाबूलाल शेख यांनी सांगितलंय. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी शामराव सोनवणे, दिंडोरी. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. रवी कीर्ती संस्कृत अध्ययन केंद्र सांगली यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय संस्कृत मेच्या शोध परीक्षा इयत्ता 9वी 2025-26 चा निकाल जाहीर झाला असून या परीक्षेत चाळीसगाव येथील राष्ट्रीय कन्या शाळेची विद्यार्थिनी जरीन गफ्फार शेख तसेच अभिनव शाळेची विद्यार्थिनी गौरी विनोद सूर्यवंशी यांनी 100 पैकी 94 गुण मिळवत अव्वल 60 पटकावलाय. संस्कृत विषयाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण व्हावी तसेच त्यांचे भाषिक ज्ञान वाढावे या उद्देशाने दरवर्षी ही परीक्षा घेतली जाते. जरीन गफ्फार शेख व गौरी विनोद सूर्यवंशी यांनी उत्कृष्ट कामगिरी करत 94 गुण मिळवले. त्यांच्या या यशामुळे संबंधित शाळांचे तसेच चाळीसगाव शहराचे नाव राज्य पातळीवर उज्ज्वल झाले. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सोजिलाल हडपे, चाळीसगाव. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. शहरातील मुख्य रस्त्यांवर खोदलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले असून तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. गेल्या 5 दिवसांपासून होलाराम कॉलनी, अंबिका अपार्टमेंटच्या समोर ड्रेनेज कामासाठी जेसीबीचा वापर करून मोठमोठी खड्डे करण्यात आली. ड्रेनेज व पाणी पुरवठा लाईन याची कुठलीही माहिती न घेता ठेकेदाराने हा मोठा खड्डा खोदला. त्यात जेसीबीच्या धक्क्याने पाण्याचा पाईप फुटल्याने ऐन उन्हाळ्यात हजारो लिटर पाणी वाया जात आहे. महानगरपालिकेला तसेच ठेकेदाराला वारंवार तक्रार करूनही कुठलीही उपाययोजना होत नसल्याने येथील स्थानिक नागरिक व व्यापारी हे आक्रमक झाले असून तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय. वेळीच हे काम ठेकेदाराने पूर्ण करावे, नाहीतर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा व्यावसायिक समीर चव्हाण व स्थानिक नागरिकांनी दिलाय. मला महानगरपालिकेच्या प्रशासनाला सांगायचं आहे, एक लक्ष्मी इंटरप्राइजेस करून याची वॉटर सप्लायची लाईन टाकली आहे. त्याला 1 मीटर टाकायची, त्यांनी फक्त 1-1.5 फूट टाकलेली लाईन आहे. आणि इथं कमीत कमी आता इथं काही महिला पण आहे माझ्याबरोबर आणि बरेच लोक जमले, 25 कनेक्शन तोडले. आणि कोणी विशाल चव्हाण म्हणून इतका अरेरावीत बोलतो तो लोकांशी आणि सगळे कनेक्शन तोडून ठेवले. आज 5 दिवस झालंय, पाणी वाया जात आहे सगळं. हे पाणी उन्हाळ्यात कामात येईल. पाणी वाया जात आहे, ठीक आहे, आम्हाला पाणी नाही आहे, पण पाणी जे वाया जात आहे ते तर परत काय मिळणार नाही. तर
महानगरपालिकेचे अधिकारी आणि महापौर आणि इथले नगरसेवक, मला यांना सांगणं आहे की तातडीने याच्यावर काहीतरी ॲक्शन घ्या. हा जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्यावर लक्ष्मी, नाहीतर नागरिकांना कायदा हातात घ्यावा लागेल. आता आम्ही याच्या विरुद्ध FIR करायला पण चाललोय सगळ्या महिलांना घेऊन. तर महानगरपालिकेने लवकर याची दक्षता घेऊन लवकर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा याची विनंती आहे. धन्यवाद. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. येवला शहरात सन 2023 ते 2025 या काळात झालेल्या विकास कामात मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा आरोप करत आरटीओ कार्यकर्ते योगेश पोळ व विवेक चव्हाण यांनी नगरपालिका कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केलंय. या आंदोलनामुळे पालिका प्रशासनाचे धाबे दणाणले. अभियंत्यांची चौकशी, बांधकाम अभियंता राजेंद्र सुतावणे यांच्या कार्यकाळातील सर्व कामांची सखोल चौकशी व्हावी आणि त्यांचा सेवानिवृत्ती निधी तात्काळ रोखावा. मेन रोडवरील जबरेश्वर खुंट ते इंद्रनील कॉर्नर रस्ता काँक्रिटीकरण व भूमिगत गटार कामात भ्रष्टाचार झाला असून दत्तस्वामी कन्स्ट्रक्शनचा परवाना रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. शहरात सध्या सुरू असलेल्या भुयारी गटार योजनेत अवघ्या 9 इंची पाईपचा वापर केला जातोय, जो भविष्यात डोकेदुखी ठरेल. प्रशासनातील अधिकारी पुराव्यांकडे दुर्लक्ष करत भ्रष्टाचाराला पाठीशी घालत आहे. जोपर्यंत दोषींवर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही असा पवित्र उपोषण करताना घेतलाय. या आंदोलनाकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले. 2023-25 मध्ये हे प्रशासकीय काम केलेलं आहे येवला नगरपालिकेने. त्यामध्ये इंद्रनील कॉर्नर ते याच्यापर्यंत जबरेश्वर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गटारी बांधण्यात आलेला नसून याच्यावर यांनी बिलं काढले. म्हणून या ठिकाणी हा जो परवाना आहे दत्त स्वामी कॉन्ट्रॅक्टर याचा तात्काळ परवाना रद्द करण्यात यावा हीच आमची इच्छा आहे. येवला शहरात ज्या प्रशासकीय काळात जे भुयारी आणि भूमिगत गटार आणि सिमेंट काँक्रीट करण्यात आले त्यात मोठ्या प्रमाणात अनियमितता आहे. त्याची सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कारवाई करावी. तसेच आता जे भुयारी गटार काम चालू आहे त्यामध्ये जे पाईप वापरतात ते 9 इंच पाईप वापरतात. त्यामुळे गटार चोकअप होऊन संपूर्ण गावाला त्रास होणार आहे. म्हणून 18 इंच पाईप वापरावा व ते नियमानुसार काम करावे ही आमची पहिली मागणी असून ते जे काम आहे ते सर्व काही नियमानुसार व्हावे आणि जनतेचा पैसा जनतेसाठीच वापरण्यात यावा. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सचिन वखारे, येवला. एक बात कह दूं, ये वीडियो हर किसी के लिए नहीं है. अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे तो ऑनेस्टली ये वीडियो आपके लिए नहीं है. ट्रेडिंग सिर्फ एक बाय सेल का गेम नहीं है. यहाँ पर चाहिए डिसिप्लिन, रियल नॉलेज और पेशेंस. आपको नॉलेज रील्स से नहीं ट्रेनिंग से मिलता है और हम उन्हीं के लिए हैं जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं. प्राइस, एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं. हमारी ट्रेनिंग शुरू होती है सिर्फ 5,000 से. ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शंस में आप ट्रेडिंग सीख सकते हैं. अगर 5,000 इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया छोड़ दीजिए. अगर आप सीरियस हो, ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है, साइड इनकम बनाना है, आपका फ्यूचर सिक्योर करना है तो स्क्रॉल मत करो. फॉर्म भरिए, ट्रेनिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए. और स्क्रॉल करने वालों का क्या है, वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे. मार्केट उनका भी ख्याल रख लेंगे.